तर मग आम्ही जेजुरीला गेलो पाया पडण्यासाठी, आणि जेजुरीला पाया पडायच्या आधी एक असा इन्सिडेंट घडला की मला असं वाटलं मी खरंच का लग्न केलं या माणसाबरोबर. सो हे हाय हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे आमच्यासारखे मजेत असतात. जास्तच. आज आपण अल्बम घेऊन बसलेलो आहोत आमच्या लग्नाचा, आणि ते आपण सगळे आज फोटोज वगैरे कव्हर करताना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आपण ह्या ब्लॉग मध्ये कव्हर करणार आहोत की आमचं लग्न कधी झालं, कुठे झालं, लग्नाच्या नंतर काय झालं, हे सगळं आपण ह्या ब्लॉग मध्ये कव्हर करणार आहोत. तर सगळ्यात पहिलं स्टार्ट करूयात आमच्या लग्न आहे ना असं. तर हा असणार अरे बोला. आहे. बोलतो ना, बोलू तर दे. बोला. तर लय मस्ती आली तुला. तर हा असणार आहे आपला पार्ट 7 की आमचं लग्न कधी झालं, कोणत्या वर्षात झालं, काय तारीख होती, हळदीमध्ये काय झालं, हळदीच्या नंतर काय झालं, लग्न कधी लागलं, किती वाजता लागलं, आमच्या काय काय अपेक्षा भंग झाल्या. हा आमच्या काय काय अपेक्षा भंग झाल्या ते सुद्धा कव्हर करणार आहोत आपण. आणि चला नंतर बाकीचं सांगूच तर सगळं आपण. मी सांगेलच, बट लग्नाची डेट आनंद सांगणार आणि लग्न कोणत्या वर्षात झालं ते सुद्धा आनंदच सांगणार. आणि नाही सांगितलं तर आज आनंदला ऑन कॅमेरा मी लय मारणार. तर आता मी स्टार्ट करते, कारण की स्टार्टिंग माझ्यापासूनच झालेली होती. Yes. म्हणजे की 3 तारखेला माझे फायनल एक्झाम SY चे कम्प्लीट झालेले होते. बरोबर. आणि इतक्या छान टायमिंगला एक्झाम माझे कम्प्लीट झाले. त्याच्यानंतर 4 तारखेला मी मस्त मेहंदी वगैरे काढली. माझी मैत्रीण घरी आली होती, मेहंदी वगैरे काढून झाली, सगळे पाहुणे यायचे सुरू झाले होते. 4 तारखेपासूनच मम्मीकडच्या साईडचे पहिलेच आले होते. कारण की काही लोक गावाकडून पण येणार होते ना, तर ते ऑलरेडी एक दिवस आधीच येऊन बसले झाले होते. आणि इतकं छान वाटत होतं. आणि तुम्हाला एक बात सांगायची राहिली, मी इतक्या वर्ष आम्ही ज्या घरामध्ये राहत होतो तो रूम आमचा एकच रूम होता, बट माझ्या लग्नानिमित्त माझं घर बनलं आणि मग खूप जास्त पाहुणे त्या घरामध्ये आले. इतकं छान वाटत होतं. नवीन घर बघा ना, नवीन घर बनलं आणि मी लग्न करून गेले. असं झालं माझ्या बरोबर. त्याच्यानंतर सगळे पाहुणे वगैरे यायला लागले, लय भारी वाटायला लागलं, लय म्हणजे लय छान वाटत होतं. आनंदचं सारखं मला असं ध्यान यायचं की नाही का, अरे 2 दिवसांनी आता मी चेंज होणार, 2 दिवसांनी आता माझं लग्न होणार. एक तुम्ही पण समजू शकता की ती एक वाईब जी असते ना ती खूपच छान होती. खूपच जास्त छान म्हणजे होती. 2 दिवसांनी मी पुण्याला असणार असाच विचार करत हा, असेल ना तू, की हे मी मी घर सोडून कायमचं जाणार आता आहे. उल्हासनगर सोडून जाणार, कायमची मुंबई सोडून पुण्याला कसं असेल जाणार. पुणे, काय असेल तिथले लोक कसे असतात, कसे तिथलं वातावरण कसं असेल. हा, सगळं नवीन. आनंदला मी ओळखत होते, आनंदच्या फॅमिलीला मी ओळखत होते, बट जेवढं इंटरॅक्शन आनंदचं माझं होतं तेवढं त्यांच्या फॅमिली बरोबर नव्हतं, किंवा त्यांच्या मम्मी पप्पा बरोबर होतं, इतर सदस्यांबरोबर नव्हतं. तर ते एक वेगळी मनामध्ये भीती पण असायची नाही का, की आपलं जेवण पुढच्याला आवडतंय का, मी घर सांभाळू शकते का, असं भरपूर काही गोष्टी डोक्यामध्ये व्हायच्या माझ्या. मग 5 तारखेला होती हळद. तर त्या हळदीमध्ये आनंदची आणि माझी खूप जास्त इच्छा होती की आमची हळद एकत्र व्हावी, कारण की आम्हाला एकत्र एन्जॉय करायला मिळाला असता. माझ्या घरी म्हणजे माझ्या पप्पाने डीजे वगैरेचा अरेंजमेंट केला होता. तर सीन असा झाला की हळद आम्हाला एकत्र करायची होती, पण अनफॉर्च्युनेटली ती नाही झाली. त्याचे 2-3 रिझन आहेत. 2-3 रिझन आहेत, पण मी हाच विचार करत होतो की माझी हळद आणि तिची हळद म्हणजे आमच्या दोघांची हळद एकत्रच होणार आहे, म्हणून मी पण काय तिकडे अरेंजमेंट नाही केली, काहीच नाही. आणि घरचे पण तेच बोलले की तुमची हळद तुम्ही तिकडे लावा, आमची हळद आम्ही इकडे लावतो. एंड मोमेंटला असा डिसिजन झाला. आणि ते पण दुसरी आम्ही गोष्ट, एक्सेप्ट केलं की आम्ही विचार केला जाऊन दे यार, आमचं लग्न होतं तीच मोठी गोष्ट आहे. आम्ही हा. एवढं त्या टायमिंगला एवढा विचार नाही केला, पण आता आम्हाला असं वाटतं की काश आपण हा एकत्र ना. हळद खेळलो असतो. कारण की आम्ही दुसऱ्याच्या लग्नामध्ये बघतो ना, असे लोक असे एन्जॉय करतात, आणि आमची हळद अशी लांब झाली इथपर्यंत की यांच्या दोन्ही भावांची सुद्धा हळदी ना संगतीला झाल्यात. हा, यांच्या मोठ्या भावाची पण हळद आणि वहिनीची एकत्र झाली. दुसऱ्या नंबरचं पण तसं आमचंच तसं झालं, कारण की आनंद होते पुण्याला. तिकडनं आनंदकडनं नवरदेवाकडनं साडी वगैरे येणं आणि उष्टी हळद येणं हे पॉसिबल नव्हतं. तरी पण आम्ही खूप एन्जॉय केला. आणि इतक्या याच्यामध्ये पण आनंदने मला व्हिडिओ कॉल केला होता. मला स्टार्टिंगला पहिला तिने व्हिडिओ कॉल केला होता, त्याच्यामध्ये ती असं जातं फिरवत होती. मी ती व्हिडिओ असेल ना, ती व्हिडिओ पण टाकून देईन बघा. असं जातं फिरत होती, असं चोरून जात्या म्हणून असं काहीतरी काढत होती. काय काढत होती तू? ते असतं काहीतरी, मला पण ते रसम वगैरे छान दिसत होती, माहिती येलो नाही. कलरची साडी घातली हा. होती तिने. त्या टायमिंगला सुद्धा व्हिडिओ कॉल केला होता.
आता हळदीमध्ये तर किती प्रकारचं किती एन्जॉय होतं का नाही. आनंद आणि खूप सारे आनंदचे सुद्धा पाहुणे होते अंबरनाथ वरून 17 सेक्शन वरून. कारण की माझं अर्ध खानदान इथे मुंबईमध्येच राहते. माझे चुलते, माझ्या आत्या वगैरे भरपूर इथे- लोक इथेच राहतात आमचे. इथे असं झालं जो तेरा आहे वो मेरा म्हणजे जे अरे, पाहुणे तू त्यांचे पण तर होते. माझ्याच नात्यामध्ये ना, तू पण तर हा, पाहुणेच झाले मग ना तेच माझी. तर मग आमचे सगळे तेच पाहुणे होते जे त्यांचे होते तेच आमचे होते. फक्त काय होतं ह्यांच्या मम्मीकडचे वेगळे होते थोडे मावशी वगैरे आणि माझ्या मम्मीकडचे वेगळे होते मावशी हो. वगैरे. बाकी पप्पाकडचे त्यांचे आणि माझे सेमच नातेवाईक होते. बरोबर. आणि इकडे कसं यांनी सगळं अरेंजमेंट केली होती, यांनी डीजे लावला होता, हा. मंडप वगैरे टाकला होता, इकडचा माहोलच वेगळा होता. हिला हळद वगैरे लागली होती, पण मी व्हिडिओ चालू होती, कॅमेरामॅन आला होता, सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. आणि आमचं तिकडं काहीच अरेंजमेंट नव्हतं. पण मी एक तुम्हाला लाईन सांगते. त्या लग्नामध्ये अक्षरशः एक मुलीचा बाप जो असतो ना, जेवढी तळमळ करतो मुलीच्या लग्नासाठी, ती तळमळ मी माझ्या पप्पाच्या डोळ्यात पप्पाच्या अंगात पहिल्यांदा बघितली. आणि त्या टायमाला माझे पप्पा मे मध्ये आमचं लग्न झालं. इतकी गरमी, भयंकर गरमी मुंबईमध्ये असते. त्यावेळेस फक्त आणि फक्त माझे पप्पा एकटे सगळं मॅनेज करत होते. एकटे त्याच्यामध्ये manage तिला करत होते. कोणीच नव्हतं, एवढे नातेवाईक असून. इतके नातेवाईक होते. मला इतकी अपेक्षा होती की त्या नातेवाईकांमध्ये खूप लोक असतील मम्मीकडचे पप्पाकडचे की नाही का त्यांना मदत करायला येतील चुलते मालते. बट तसं काहीच झालेलं नाही. अँड मुमेंटला सगळे जे खरंय ते खरंय, खोटं बोलते त्यांना बी माहिती. जे ब्लॉग बघतात त्यांना सुद्धा माहिती त्यांनी काय दिवे लावले होते माझ्या लग्नात. माझ्या डोक्यामध्ये अजून पण त्या लोकांसाठी प्रचंड राग आहे. कारण की मी माझ्या पप्पाला इतकी तळमळ करताना बघत होते. माझा भाऊ सुद्धा लहान होता, तो पण माझ्या पप्पाच्या हाताखाली येऊ शकत नव्हता. हॉलमध्ये लग्न होतं, कॅटरेस वाल्याला अरेंज करणं, हॉल वाल्याला अरेंज करणं, डीजे वाल्याला अरेंज करणं, मला तयार करणं, मला मंदिरामध्ये घेऊन जाणं, पाहुण्यांकडे लक्ष देणं, हे सगळं माझे पप्पा करत होते. आणि जी व्हिडिओ कॅसेट काढलेली आहे त्या व्हिडिओ कॅसेट मध्ये माझे पप्पा फक्त 1 मिनिट दिसले असतील. बाकी माझे पप्पा कुठेच दिसले नाहीत. एकटेच सगळीकडे फिरत होते, कोणाचाच सहारा नव्हता. ती एक क्लिप असेल ना, मी ते टाकून देईन बघा, किती घामाघूम झाले होते. हा, इकडे लोकांचं डान्स Enjoy करायचं चाललंय, चाललाय. इकडे सगळे डान्स वगैरे करतात, तिचे पप्पा बघा काय करतात. मी ती व्हिडिओ सगळे टाकून इथं देईन. एन्जॉय करते, ते डीजे मध्ये मस्त नाचतात, ते खूप फुल ऑन एन्जॉय. आणि माझे पप्पा एकटेच काम करत होते. मला एवढं वाईट वाटत होतं. लग्नापर्यंत जोपर्यंत मी गाडीत बसून जात नाही तोपर्यंत माझे पप्पा एकटेच झुरत होते तिथे, माहितीये का. ते मी दाखवेलच नंतर. पण एवढं तर मला लक्षात आहे ना, ते मी सगळे चेहरे माझ्या लक्षात आहेत त्या टायमिंगला कोणी काय काय केलं होतं ते. सो फ्रेंड्स, रात्री 2 वाजता हळद पूर्णपणे कंप्लीट झाली. कारण की इतके सारे पाहुणे होते. पाहुण्यांसाठी पप्पांनी व्हेज बिर्याणी आणि कोशिंबीरची अरेंजमेंट केली होती. सगळे पाहुणे व्यवस्थित जेवले. आणि दुसरी गोष्ट, माझं जे घर आहे ना, त्या घराच्या खाली ना म्हणजे स्पेस खूप कमी असल्यामुळे थोडे पाहुणे जेवण करत होते, मग ते जात होते, थोडे जेवण करत होते, मग ते जात होते. असं करता करता अक्षरशः 2 वाजले. आणि 2 वाजताच्या नंतर आम्ही जेवण वगैरे करून मग आम्ही जे गार झोपलोत. आणि दुसऱ्या दिवशी होतं लग्न 1 वाजताचं लग्न होतं. 1 वाजताचं लग्न होतं. करेक्ट 1 वाजताचं लग्न होतं. आणि सगळे असे गार झोपलेले, घरात इतका पसारा, पाहुणे आलेले, त्यांच्या बॅग्स वगैरे, इतके लोक आलेले, त्याच्यात नवरीचा राडा, इतकी हालत खराब. आणि पहाट आम्ही तिकडून आम्हाला लवकर इकडे पोहोचायचं होतं. आम्ही पुण्यावरून 3 वाजता निघलो. पुण्यामध्ये आमचे सगळे पाहुणे आले होते, जसे की गावाकडून आले होते, जे आमच्या ह्या साईडचे जे वराड बोलतात ना आपण, ते ह्या साईडनं आले होते. आम्हाला काहीच माहित नाही की ते हॉल कुठे आहे, काय आहे. मी डायरेक्ट कुठे घेऊन आलो यांना माहितीये का. ती अख्खं वरड माझ्या दारात, अख्खी बस आम्ही यांच्या दारामध्ये डायरेक्टच ना. पप्पांनी काय केलं होतं, आमच्या घरात इतकी जागा नव्हती, ठीक आहे, इतकं सारं वरड आलेलं, त्यांचे अरेंजमेंट करणं पण खूप गरजेचं होतं. कारण की ते नवरदेवाकडचे होते. तर पप्पांनी त्यांना सांगितलं होतं की तुमची सगळी अरेंजमेंट आम्ही हॉलमध्ये केलेली आहे. तिथं तुम्हाला नाश्त्यापासून तर जेवणपासून तर आंघोळीपासून तर तयार होण्यापर्यंत सगळे तुमचे अरेंजमेंट केले. तर तुम्ही डायरेक्टली तिकडे जा, तुमचे जेवढे पण पाहुणे आहेत त्यांना घेऊन, आणि तिकडे एकदम तयार होऊन 1 वाजताचं लग्न आहे, तोपर्यंत तुम्ही आरामात रेडी व्हा. चाय नाश्ता जेवण सगळं तुमचं तिथं, तुम्ही काही टेन्शन नका करू. त्यांना वाटलं कुठंतरी तरुणा दिसल मला, पण तरुणा कुठे दिसली नाही. कारण तरुणा स्वतः झोपलेली होती, इतकी दमलेली होती. मी पण फोन केले, कमीत कमी 10 ते 12 फोन केले असतील तिला. बरं, मग त्याच्यानंतर आम्ही सगळे उठलो. 9-10 वाजता आम्ही चाय वगैरे पिलो. त्याच्यानंतर परत तुम्हाला तर माहिती आहे लग्नाच्या दिवशी किती गडबड असते, किती लग्नाच्या दिवशी जेवढा टाइम द्या तेवढा कमी. आम्हाला 1 वाजता लग्नाला पोहोचायचं होतं लग्नाच्या हॉलमध्ये. आणि बट ऐक ना, मी 11लाच तयार होऊन बसलोय माहितीये का. एक तर आमच्या हळद पण संगतीला नाही झाली, ठीक आहे. नेक्स्ट
आमची एंट्री सुद्धा संगतीला नाही झाली. ठीक आहे, नव्हती झाली. तर ती कशामुळे नव्हती झाली, हे लोक पुढे जाऊन हे लोक ऑलरेडी तयार होऊन बसले होते. गोष्ट राहिली आमच्या साईडची. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, सगळ्या गोष्टी अरेंज करण्यासाठी फक्त माझे पप्पाच होते. बरोबर ठीक आहे. बरोबर. तर आहे ना, लग्न खूप उशिरा लागलं, कारण की त्यांना सगळ्या गोष्टी बघायच्या होत्या. ब्राह्मणाने जी लिस्ट लिहून दिली होती, सगळं सामान आणलं होतं. तरी पण तुम्हाला माहितीये, लग्नामध्ये हे नाहीये, ते नाहीये, हे आणा, ते आणा, आयर मोडा, बस्त्याचं काय ते असतं मला लक्षात नाहीये. बस्ता वगैरे हा, बांधायला. परत मला जेवढं माझ्या घरच्यांनी संसार दिला होता, त्या सगळ्या गोष्टी तिथं हॉलमध्ये सगळं लावणं, ते सगळं पप्पा एकटे बघत होते. कॅटरस वरती हॉलमध्ये जेवणाचा बंदोबस्त केला होता, त्यांचं चेअर्स वगैरे सगळ्या गोष्टी बघणं हा, फक्त परत पप्पाकडे होतं. कबड आण, हा. पसारा आण, जो पण पसारा दिलाय, काय बोलतो त्याला, संसार. जो पण आम्हाला संसार दिलाय तो आण, इकडून जा तिकडून जा. म्हणजे मगजमारी त्यांनी एकट्यानेच एकच हा. माणूस पळत होता, त्यांच्या मदतीला कोणच नव्हतं. तर त्यामुळे ना अक्षरशः खूप लेट झाला होता. आणि मी सगळे मला सोडून हॉलमध्ये गेले. नवरी एकटीच. एकटीच घरामध्ये बसली होती. तुझ्या संगतीला कोण होतं? कोणच नव्हतं, फक्त माझी बहीण होती. हा, फक्त माझी बहीण होती. अजून एक जण कोणतरी होतं, माझी मैत्रीण होती जी मला तयार करत होती. आणि त्या मी लग्नामध्ये जसं तयार नव्हते झाले, मला सगळं माझा उलटा पालटा मेकअप केला होता माहिती. मग आनंदचा मला फोन की तरुणा किती वेळ, एवढा उशीर झाला, 1 वाजताचं लग्न आहे, 12:30 वाजताले, तू अजून घरीच आहेस. म्हणलं अरे मी तरी काय करू, अजून गाडी आलीच नाही. म्हटलं मला घ्यायला काय करू मी. आणि पप्पा एंड टायमिंगला, मी तुम्हाला सांगते, पप्पा ना गाडीची अरेंजमेंट करत होते त्यावेळेस, हा, माहिती तुम्हाला. करत होते मला तर माहित मग नाही. ह्यांना कळलं, मला कळलं की ह्यांना गाडीचं कळलं की arrangement असं करतात. झालंय. तर मग ते बोलले की मामा, ज्या गाडीने आम्ही पुण्यावरून इथे आलोत ना, तीच गाडी आपण तरुणाला घ्यायला पाठवू. 2 लेडीज संगतीला होत्या, माझी बहीण आणि मी. आम्ही 3-4 जण तिकडनं बसून 3 नंबरवरून त्या हॉलपर्यंत आम्ही हॉलपर्यंत पोहोचलो. बघते तर मला कुठंच आनंद दिसत नाही. मला डायरेक्टली सांगितलेलं, तू जशीच आतमध्ये जाशील डायरेक्ट नवरीच्या रूम मध्ये घुसायचं, इकडे तिकडे बघायचं नाही. मग मी डायरेक्ट आतमध्ये गेले आणि मला दिसलेच नाही आनंद कुठं. आणि जसेच मी तिकडे गेले का लगेच मला उचलून बाबा लगेच बोलले ते. लगेच नवरीच्या मामाने नवरीला घेऊन यावे स्टेजवर. हा, बरोबर. लगेच माझा मामा आला आणि मला उचलून लग्नाला, ते नाही का एक भाऊलीला असं उचलून घेतात आणि तिकडे ठेवतात, तसं केलं. आणि मग आमचं लग्न लागलं. ठीक आहे, लग्न लागलं. बघ ना किती मस्ती चालली होती तिथं. तुम्हाला मित्रांची, माझ्या फोटोमध्ये दिसत असेल सगळं, माझ्या है ना? मित्रांची किती मस्ती चालली होती. आणि त्या टायमिंगला लग्न लागूस तर सुद्धा त्यांना दम नाहीये. असं मध्ये आपल्यामध्ये कपडा लावतात ना मराठी लोकांमध्ये, हात जोडतो ना आपण, तर असं धक्का द्यायचं. इतकी मस्ती. माझ्या पप्पाला लय राग येत होता की लग्न तरी शांतपणे पार पडू दे. पण ते आता काय बोलत, त्यांचे मित्र लय मस्तीवाले मित्र होते माझे. लय मस्तीवाले होते. राग तर आम्हाला, आम्ही मुंबईचे साधे भोळे माणसं आहेत बाबा, आम्ही कधी असं एवढे केलेलं पण नाही. साधे नाहीत तुम्ही, आम्हाला. आणि हे आलेले असे एकदम असे माणसं, तर राग तर लय येत होता. पण लग्नाचा कार्यक्रम होता म्हणून पप्पा काही बोलले नाही. ठीक आहे. आणि हार पण नाही टाकून दिला माहितीये का, माझ्या मित्रांनी डायरेक्ट उचलून घेतलं होतं. मंगलाष्टका झाले का? मंगलाष्टका येते का थोडी तरी? नाही येत. थोडं तर स्वस्तिक तेवढंच येतं हा, मला. बोला, बोला. बरं, तेवढंच येतं. नाही, येत असेल थोडं. मी बोलते, मला येतं हा. थोडं. स्वस्ती श्री गणनाय काय गणनायकम गजमुखम. कसं स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरा शुभमंगल. एवढं मध्ये अर्ध तर कट केलं सगळं. तर फायनली मी उतरलो खाली. एवढं उंच चढवलं होतं ना वरती, पूर्ण पंखा डोक्याला लागत होता. असे पोर होत, खाली उतरतच नव्हते त्यांना किती वेळ. त्यांना मग मी मीच पण म्हणलं, बोललो. जोपर्यंत उतरणार नाही मी पण हार नाही घालणार म्हणलं. हा. मला एकट्याला गरज आहे काय, उतरा खाली आणि मग हार घाला. तर मग मीच मित्राला बोललो, यार सोडा म्हणलं, ह्या वेळेस मला सोडा, लग्न आहे म्हटलं. हा, माझे मामा पण बोलले हा. चढू दे वर, राहू दे, किती वेळ राहते. आणि तो पंखा माझ्या डोक्याला लागत होता, एवढं वर चढवलं होतं खाली फुकट मला. मग फायनली मी खाली उतरलो. मग हिने मला हार घातला, मी पण तिला हार घातला. फायनली आमचं लग्न झालं. आमचं गाणं लागलं, तुम जो आए जिंदगी में वाट लग गई. वाट लग गई नाही बात. अरे आम्ही लय खुश झालो. आता म्हणत चला, आता आम्ही एकमेकांचे झालो फायनली. लग्न झाल्याच्या नंतर मग आम्ही असं करा ना, आनंद अँड तनुजा, फायनली आमचं लग्न झालं. आणि नंतर लग्न वगैरे झालं. आमचे फोटोशूट पण चांगल्या प्रकारे झाले. हा. तर काही फोटो असते तर मी टाकून देईन, फोटो वगैरे झाले. फोटो मग तुम्हाला दिसत असेल हा. बघा, लग्नाची विधी वगैरे झाली. त्याच्यानंतर आणि फ्रेंड्स, आमचं लग्न तारीख सांगतो तुम्हाला. आमच्या लग्नाची तारीख होती 6 मे
2019 मध्ये, ध्यान ठेवा, परत मला विचारू नका कारण की तुमचे कमेंट भरपूर कारण येतात. की परत यांना विचारू नका, कारण नंतर लक्षात राहणार नाही. हा, फक्त ध्यानात ठेवा की आमचं लग्न 6 मे 2019 रोजी 1 वाजता होणार होतं. किती वाजता होणार होतं? 1 वाजता होणार होतं आमचं लग्न. बट आमचं लग्न लागलं 4 वाजता. 4 वाजता. आणि 4 वगैरे लग्न होऊस तर आम्ही मग दोघं एकत्र जेवण वगैरे केलं. चांगली आणि फिलिंग होत अर्ध्याहून जास्त माणसं तर यांचे लोक पुण्याचे घाम पुसून पुसून मेकअप पुसून पुसून असे बेजार झाले होते. कारण की तुम्हाला माहिती मुंबईमध्ये मे मध्ये कसली गरमी असते, इतकी भयंकर वाली. एवढ्या गरमीत आमचं लग्न झालं होतं. आणि सगळे तुम्हाला माहितीये का, पुणेकरांचा आहे ना, जेवढे पण पुण्यावरून गावावरून लोक आले होते ना, सगळ्यांचा मेकअप उतरला होता, सगळ्यांचा. आणि हे मुंबईवाल्यांच्या आम्हाला काय फरक नाही गालावर पडत. एक सुद्धा नाही का बोलतात, घाम पाणी नव्हता ना, असं. काय पाणी नव्हतं. मी म्हणलं यार कसले लोक आहे ते. आणि नंतर कळलं की ह्यांना सवय आहे. सवय आहे. आता आनंदला पण सवय झालेली आहे. हा, आता मला पण सवय झाली. आता मी पण कारण कसल्या की पण- मला आहे एका तर- कढईमध्ये टाकलं तरी पण आता मला काय नाही होणार. कारण की आम्हाला काय 6 महिने अजून थांबत नव्हतं. पावसाळा होईपर्यंत आम्हाला असंच करायचं होतं. मग आम्ही विचार करायचा, चला गरमीतच आम्ही पाऊसचा अनुभव घेऊ, पण लग्न आताच करायचं आम्हाला. तर ठीक आहे, आम्ही संगतीला जेवलो वगैरे. नंतर मग आम्हाला उरकता किती वाजला माहितीये आम्हाला? सगळं उरकून पसारा वगैरे परत सगळं गाडीमध्ये अंधार होत आला, भरूस तर पूर्ण अंधार होत 4 आला. नाही 6 वाजले. 6 वाजल्या होत्या, पूर्ण अंधार बरोबर होत 6 आला होता. वाजले. तर मग माझ्या मित्रांची गाडी होती, मी ज्या गाडीमध्ये आलो होतो त्याच गाडीमध्ये आम्ही गेलो. आणि मग हे सगळे मागून आले, जेवढं पण वराड होतं ना वरड आमच्या होतं ते संगतीचं, बसमध्ये मागणं ते मागणं आलं. आणि त्यांना ते चढवायला वगैरे भरपूर आणि टाइम सीन लागला. असं झालं त्याच्यामध्ये, आम्ही दोघं बसलो ठीक आहे, आणि मागची जी बस आहे ना ज्याच्यामध्ये वरड होतं ते हल्ली गाडी. हल्ली. ती गाडी हल्ली तर आम्हाला वाटलं आता निघायचंय. हा, मग त्या पोराने पळवली गाडी. आम्ही दोघं ज्या गाडीमध्ये होतो तर हा, आमच्या बरोबर आमच्याकडे कलवरी four नाही, wheeler कोण होते. नाही, आम्ही दोघंच होतो फक्त. आणि सगळे माझे मुलं मित्र होते. माझे मित्र होते. सगळे मुलं होते त्या गाडीमध्ये, यांचे मित्र. तर आम्ही पुढे आलो आणि मग एकदम आम्ही हायवेला लागलो. आणि नंतर आम्ही मागे वळून बघितलं. मी हळूच म्हणलं, आनंद पण मागं कोणी दिसतच नाही. म्हणलं तुमचे बाकीचे पाहुणे कुठे आहेत? तर आनंद मला म्हणले येत असतील ना. म्हणलं नाही दिसत आहेत, लांब पर्यंत कॉल तर करा. जेवढ्यात हातात फोन घेतला तेवढ्यात तिकडनं माझ्या मम्मीचा कॉल आला. मी पप्पा दोघं पण होते. काय तुम्ही दोघं इतकं पुढं का निघून गेलात? म्हणलं का बाकीचे पण आहेत ना, म्हणलं मागं. म्हणलं नाही, ते लोक अजून इथंच आहेत, परत गाडी वळवा. अरे म्हणलं आता आणि काय आम्ही करणार? त्या टायमिंगला बदलापूरला पोहोचलो होतो. इतक्या लांब. हा, त्या तर म्हणलं टायमिंगला आता मम्मी बोलले, आनंद प्लीज आता परत वळवा गाडी. मम्मी ओरडते मला, म्हणतात आता काय घाबरते, घाबरू नको. म्हणले आता लय आपण पुढे आलो तर. तुम्हाला माहिती आहे, संध्याकाळच्या टायमिंगला लोणावळ्यामध्ये खूप गर्दी लागायची. त्या हिशोबाने आम्ही लवकर निघायचा प्रयत्न करत होतो. आणि तेच झालं. आम्हाला लोणावळ्यामध्ये पोहोचता लय अंधार झाला आणि एवढी Traffic. बेकार ट्रॅफिक लागली. मी एवढी अरेंजमेंट केली होती, म्हणजे आम्हाला वरात काढायची होती, डीजे लावायचा होता, भरपूर काय म्हणजे सगळं सिस्टमॅटिक केलं होतं. पण आम्ही एवढ्या उशिरा पोहोचलो तिथे. किती वाजता पोहोचलो आपण? उसपे भी पाणी फिर गया. आम्हाला अक्षरशः पोहोचता 10-10:30 वाजले. 10:30 वाजल्या होत्या माहिती, कारण आमचं तिकडं स्वागत करायला कोणीच नाही. कोणीच नाही. असं बघितलं असेल तुम्ही अतरंगी वितरंगी लग्न कोणाचं. कोणाचंच इकडनं गेल्याच्या नंतर नवरी आणि नवरदेव फक्त आधी आम्ही 10:30 वाजता तिकडे पोहोचलो. आणि 10-10:30 वाजताच्या नंतर आम्ही यांच्या आत्याच्या घरी जाऊन बसलो. आणि आम्हाला अक्षरशः एवढी भूक लागली होती. आम्ही 4 भरपूर ते भूक लागली होती. 5 वाजता जेवलो होतो. असं कुठं नवरी नवरदेवाचे हाल बघितलेत का? अरे 4 ते 5 वाजता जेवलो, आपल्याला जेवणच नाही गेलं आणि त्या त्या लग्नाच्या timingला खुशीमध्ये. लग्नाच्या दिवशी एक तर दिवसभर उपवास असतो नवरी नवरदेव दोघांना उपवास असतो. त्याच्यामध्ये आम्ही त्या इतनी खुशी, हा, लग्नाची इतनी खुशी, त्याच्यामध्ये फक्त आम्ही मोजके एकमेकांना 2-3 घास चारले. बस. आणि ज्या ठीक आहे, साखरपुड्यामध्ये जे लग्न जेवणावरून टोकाटोकी चालली होती ना, तर ती आम्ही कसर आमच्या लग्नात पूर्ण केली. एकमेकांना जेवण वगैरे चारलं, मस्त ताटबीट सजवलेलं होतं. ना वरात काढली, ना काय सजवलंय, ना काय केलं. मी लय असे हर्ट झाले थोडीशी, नाही का. मी लय विचार केला होता की माझं लग्न म्हणजे नाही का तिकडं असं होईल. हळदी एकत्र नाही झाली आमची. लग्नामध्ये आमची एंट्री पण संगतीला नाही झाली. तर मी लय डिसअपॉइंट होते. म्हणलं इथं तरी काहीतरी होईल, पण नाही. आम्ही 10:30 वाजता पोहोचलो. आम्हाला इतकी भूक भूक लागली लागली आणि होती. ते इतकं हेवी ज्वेलरी घातली, एवढी मेकअप केलाय, साडी घातली, अशा अक्षरशः मी इतकी वैतागली, इतकी दमलेली. मी विचारलं तिला, म्हणलं तुला भूक लागली का? ती म्हणली लय जोरात भूक लागली. आणि त्या टायमिंगला सगळे हॉटेल्स बंद होते माहितीये का? आपल्या सगळे मुंबईमध्ये 12-1 वाजेपर्यंत हा. चालू राहतं, पण तिथं तसं सिस्टम सगळे नव्हता. हॉटेल्स बंद होते. तर मग मी माझ्या मित्राला फोन केला, म्हणलं हॉटेल चालू आहे का? तो म्हणला हॉटेल बंद आहे. म्हटलं ते काही का असं ना, म्हटलं मला 1 पनीर मसाला आणि 4 रोट्या मागव म्हटलं. तर तो म्हणला ठीक आहे. तर त्याने तुम्हाला माहितीये का, त्याने रात्रीचं हॉटेल खोललं
पनीर मसाला बनवला आणि मला त्यांनी आणून दिला, माहितीये का. त्याच्यानंतर आम्ही जेवलो. जेवल्याच्या नंतर मला बोलले ते एवढी हेवी ज्वेलरी आहे ती काढ आणि थोडा आराम कर इकडं. आणि त्यांची जे आत्या होती त्या माझ्या बरंच बसलेल्या होत्या. ठीक आहे, गप्पा वगैरे चालल्या हा. होत्या थोड्या. मग आमच्या गप्पा वगैरे चालल्या होत्या. त्यांना काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणून ते लग्नाला नाही येऊ शकल्या. म्हणून आम्ही त्यांच्याच घरी थांबलो जोपर्यंत मागचं वरड येत नाही. मग कळालं की ते वरड आले अक्षरशः रात्री 12 वाजता. ते आमच्याहून लेट आले 12 वाजता, कारण की ठीक आहे. त्यांना पण हा. लोणावळ्यामध्ये खूप आणि traffic लागली. मी झोपूनच गेले. मला अशी झोप लागली ना, मी झोपूनच गेले. थोड्या वेळाने मग 12 वाजता म्हणजे फोन आला. थोड्या वेळाने आनंदला कॉल आला. मी उठून बघते तर आनंद पण झोपलेले होते खाली आणि मी बेडवर झोपले होते त्यांच्या आत्या बरोबर. मग उठल्यावर त्यांना फोन आला की तरुणाला घेऊन इकडे ये म्हणून. मग ते लोक 12 वाजता का 12:30ला तिकडे पोहोचून त्यांनी तयारी केलेली होती. म्हणजे माझ्या घरी स्वतःच्या घरी. हा, यांच्या स्वतःच्या घरी तयारी केलेली होती की नाही का गृहप्रवेशचं. आणि आल्यावर जे पण रसम वगैरे करतात ते तांब्यामध्ये तांदूळ वगैरे टाकून गृहप्रवेश करतात. मग ते लाल पाण्यावर चलत जायचं असं काहीतरी ते सगळे रसम होतं. ते आम्ही रात्री 1 वाजता अंधारात केल्या. सगळे झोपलेले होते. सगळे कुत्रे भुगत होते, माहिती का. आम्ही एवढा रात्रीचा ते प्रवेश केला. सगळे झोपले सगळे. आणि त्याच्यानंतर आमचा हळूहळू एक एक दोन दोन रसम चालल्यात. आणि त्यावेळेस माझी आजी आणि माझी आत्या ह्या दोघी जणी आल्या होत्या कलवरी बनवून माझ्याबरोबर. आल्या होत्या. ते केल्याच्या नंतर मग कपडे वगैरे चेंज केले आणि आम्ही झोपून गेलो. आणि जे आम्ही झोपलो अशी हालत खराब. झोपता 2 वाजले आम्हाला. अगेन 2 वाजले. 2 वाजले. आणि नेक्स्ट डे होती आमची हळद खिसका. हळद किसकाचा कार्यक्रम. हळद खिसकाचा कार्यक्रम, गुरणागुरणीचा किती वाजता कार्यक्रम उठवलं असेल? 6 वाजता. 6 वाजता. एवढं दमून लग्न वगैरे करून एवढा लांबचा प्रवास लय असून हालत खराब झाली. आमच्या घरचे कसे गावाकडले, त्यांनी थोडा सुद्धा विचार नाही केला, माहिती का. इतकं पण लवकर काय करायचं उठून बाबा. हा. दमले असेल का काय, तर किंवा त्यांनी- दमले असतात. हा, तिने 6 वाजता उठून 6 वाजता उठा उठा आणि उरका उरका. उरकून काय केलं असेल, गार पाण्याने आंघोळ करायला लावले. अजून आमची हालत खराब. एक तर आम्ही मुंबईचे, आम्हाला गरमी सहन आम्ही जेवढी तेव्हा तेवढी सहन करतो, पण आम्हाला थंडी नाही सहन होत. तर मग यांची मम्मी बोलली उरक तरुणा पटकन, हळद खेसकाचा कार्यक्रम गुरणागुरणीचा करायचा आहे. म्हणले ठीक आहे. मग आम्ही उरकलं, बाशिंग वगैरे आम्हाला बांधलं. त्याचे फोटोज वगैरे आमच्याकडे नाहीयेत. नाहीयेत, कारण की तो जो मोबाईल होता ना तो माझ्याकडून हरवलेला आहे. त्या मोबाईल मध्येच फोटोज वगैरे सगळे होते. तर त्याचं तुम्हाला ते काहीच मोमेंट बघायला, नाहीयेत माझ्याकडे. ते फक्त आमच्या जुबानी ऐका तुम्ही. हा, ठीक आहे. मला एक मोठ्याशा बंगल्यामध्ये लपवलं. आमच्या शेजारी एक बंगला होता. त्या बंगल्यामध्ये लपवलं आणि बोलले बुशा जा, तरुणाला घेऊन ये शोधून. हा, मग यांनी पुरा बंगला छान मारला आणि मी दरवाजाच्या मागे लपलेली होते. मला तिकडनं उचलून आणलं. ती एक रसम पार पाडली. दुसरी मला उचलून चालायचं होतं काहीतरी, असा एक रसम होती. तिसरं गुरणागुरणीचा कार्यक्रम झाला. सगळे कार्यक्रम मस्तपणे पार पडले. खूप एन्जॉय केला आम्ही. परत आम्ही नाचलो बिचलो, गाणे वगैरे लावून खूप एन्जॉय केला. त्याच्यानंतर झाली दुपारी जेवण वगैरे केलं, थोडा आराम केला. एवढं होऊन पण यांच्या मित्रांचं पोट भरत नव्हतं. मित्र नुसता भुशा चल, अरे लग्न झालंय मग थोडं थांबा ना. नुसतं घेऊन त्यांना जायचे, नुसतं त्यांना घेऊन जायचे. भुशा चल, काय रे नुसतं आता लग्न झालंय तर घरातच बसायला माझे लागला. मित्र लय चिडवत होते, लगेच बापरे येऊन मला. टोमण्या माझ्या समोर टोमण्या मारायचे ते त्या डायरेक्ट. अख्ख्या ग्रुपमध्ये सगळ्यात पहिलं माझं लग्न झालं होतं, हा, म्हणून त्याला आहे ना लग्न म्हणून त्याला काय माहितच नव्हतं हा. की काय असतंय. तर लगेच बोलायचे. आता स्वतःचे लग्न झाले तर कसं बसतात घरामध्ये आता. मला लय असा मनात राग यायचा, पण मी असं जाऊ दे जबरदस्ती घेऊन जात होती मला 5-5 मिनिटं. डायरेक्टली. आणि घेऊन गेले की असं नाही 15-20 मिनिटं, 1 तास, 2-3 तास पोरग गायब डायरेक्ट. दुसऱ्या दिवशीचा गॅप आला. मग मला माझ्या घरच्यांनी फोन केला तर आम्हाला जायचं होतं जेजुरीला. तर कसं आहे, लग्न झाल्या 2 दिवसांनी मग मम्मी पप्पा माझे आले. त्यांना पण जेजुरीला यायचं होतं. म्हणजे नाही का आमच्या आता लग्न झालं तर आम्ही एकच नात्यात होतो, तर सगळी फॅमिली जाणार होतो आम्ही. तर मग आम्ही जेजुरीला गेलो पाया पडण्यासाठी. आणि जेजुरीला पाया पडायच्या आधी एक असा इन्सिडेंट घडला की मला असं वाटलं मी खरंच का लग्न केलं या माणसाबरोबर. ते असं झालं होतं. उद्या जायचं होतं आम्हाला जेजुरीला. मम्मी पप्पा सगळे 1 दिवस आधीच आले होते आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं जेजुरीला पाया पडायला. ठीक आहे. तर रात्री आनंद मच्छीच्या दुकानावर जाऊन काम वगैरे करून रिटर्न घरी आले. घरी आलो, जेवले पण नाही, फक्त तोंड हातपाय धुतले फक्त. तेवढ्यात त्यांच्या मित्राची गाडी दारामध्ये आली. भुशात चला आपल्याला जायचंय. तर म्हणले कुठं, तर त्यांनी माझ्या समोर नाही सांगितलं मला, यांना मला पण नाही सांगितलं की कुठं जायचंय खोटं म्हणून. बोलून घेऊन गेले मला. म्हणलं अरे चल ना 2 मिनिटं मेडिकल पाशी थोडंसं काम आहे असं बोलल्या. आणि ह्यांना बसवलं गाडीत. 4 व्हीलर मध्ये. फोन माझ्याकडेच घरी होता. ह्यांना वाटलं इथंच जायचंय तर काय मोबाईल घेऊन जायचा. तर त्यांनी मोबाईल न घेता
निघून गेले. अरे यार, जेवण बनलं, सगळे पाहुणे जेवले, माझी मम्मी जेवली, माझे पप्पा जेवले, बहीण भाऊ, आनंदच्या घरचे सगळेजण जेवले. मी नाही जेवले. फक्त त्या दिवशी मी जेवले नाही. मी यांची वाट बघत होते की आत्ताच येते. जो माणूस 11 वाजता गायब झाला, रात्रीचे 12 वाजले, 1 वाजले, आनंदचा यायचा काय पत्ता, काहीच आता पत्ता नाही. माझी मम्मी मला विचारते कुठे गेलेत आनंद, मी काय बोलू. आणि कुठे घेऊन गेले होते? पुरंदरला. मला गाडीमध्ये बसवलं, मला बोलले चल मेडिकल पासून येऊ. म्हटलं ठीक आहे. डायरेक्ट गाडीमध्ये बसवलं, मला डायरेक्ट कुठे घेऊन गेले? पुरंदरला, ज्योत आणण्यासाठी. आणि तिथे एवढा राडा, बापरे, त्या यामाहा गाडी, तिथे ते सायलेन्सर फाडलेले, एवढा आवाज. तर काय बोलू, तिकडे तुम्हाला माहिती आहे पुरंदरला कसा राडा असतो. मग रात्रीचा ज्योत आणण्यासाठी मग आम्ही तिकडं. मित्रांना बोललो मी, अरे माझं लग्न झालंय, मला कशाला आणलं? ते म्हणजे गबस रे, हेन तेन. मलाच लागले बोलायला, माहितीये का. मला असं वाटत होतं मी कधी जातोय घरी. पण त्यांनी अक्षरशः मला जाऊनच नाही दिलं. मी असा पण विचार केला होता, जर मला यांनी गाडीमधनं उतरवलं ना, तरी पण मी तिथनं कसं पण येईन म्हटलं. एवढं रात्रभर मी तरसत होतो, माहितीये का, हिच्यासाठी. मला काहीच माहिती नव्हतं मी कोणाजवळ फोन करू. फोन पण माझ्याकडे आनंदचा. कोणीतरी सांगितलं, कळलं नाही मला. हा, मला कोणतरी विशालने बोललं, सांगितलं. काय माहिती विशाल होता का प्रेम होता मला नाही माहिती. पण मला बोलला, वहिनी भाऊ जिथं गेलाय ना तिथं लय डेंजर जागा आहे. म्हणलं का? तर तिथं ना गेल्या वर्षी एक मुलगा आहे ना वरून पडून आहे ना त्याचा जीव गेला होता का फ्रॅक्चर झाला होता असं बोलला. एवढं मला लक्षात नाही आता त्या टायमिंगला तो मला पुरंदरला. एक्झॅक्टली काय वर्ड टाकले, पण जीवाशी गेला एवढं बोलला बाबा. असा माझा जीव झालता रात्रभर. मला इतका राग पण येत होता, मला काळजी पण वाटत होती. दोन्ही गोष्टी मला संगतीला होत होत्या. एक तर मला राग ह्यामुळे येत होता की एक तर मला न सांगता गेले, ठीक आहे. दुसरी गोष्ट माझ्या घरचे होते संगतीला, ते काय बोलले असते मला की तू बायको असून तुला सांगून पण नाही गेला की कुठे गेलाय म्हणून. मी काय बोलू माझ्या घरच्यांना की कुठे गेलाय. तिसरी गोष्ट, उपाशी मी रात्रभर की आता येईल. 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले, सगळे झोपून गेले. जेवून मी घरातून बाहेर जाते, बाहेरून घरात येते, नुसते मी चक्रा मारते की आनंद आता येईल. मला झोपच रात्रभर लागत नव्हती. आणि काळजी यामुळे वाटत होती की तो मुलगा असा बोलला होता की तो गेल्या वर्षी असा इन्सिडेंट झाला, तर माझा जीव लय घाबरला होता की बाबा नवीन लग्न आहे की काय चाललंय काय नाही, मी काय करू, मी कुठं जाऊ. मला झालं मी कुठं कोणाला सांगू मी की मला एक तरी आनंद बरोबर आवाज ऐकू द्या फक्त आनंदचा. आणि त्यांनी मला फोन सुद्धा नाही दिला, माहितीये का, फोन करायला. आणि रात्रभर माझा टेन्शन मध्ये गेला. न जेवता मला कधी कधी मी म्हणजे नाही का असं मी रात्रीच रडायला लागले एकटे. असं वाटलं माझा डिसिजन चुकला यार. मी अशा मुलाबरोबर लग्न केलं ज्याने मला सांगणं पण गरजेचं नाही समजलं की तरुणा मी इकडे चाललो, या कोणाच्या तरी मोबाईलनी फोन करून मला बोलायचं होतं ना की तरुणा असं झालंय. मला कोणाच्याच फोनवरून फोन नाही, स्वतः माझीच हालत खराब झाली होती. मी असा विचार करत होतो मी हिला कसं कॉल करू. माझ्या मनातले वेगवेगळे विचार यायला लागले. मला काय वाटलं की बाबा आनंदला फोन करायचा असतो तर आनंदनी कोणाच्या बी फोननी केला असता ना मला फोन. माझा नंबर तर आनंद चांगल्या प्रकारे माहितीये, तरी पण आनंदचा फोन नाही. असेच रात्रीचे 4 वाजले, 5 वाजले, मी काय झोपलेच नाही रात्रभर. मग मी 6 वाजता उठले. 6 वाजता उठून मग मी बाहेर बसले थोड्या वेळ. बाहेर बसले तर पोरग तिकडनं चालत येतोय. मी असं रागाने बघितलं. माझ्या पहिल्या तर जीवात जीव आला की बाबा सुखरूप परत आलाय, मला काय टेन्शन नव्हतं. पण एक राग पण तर माणसाचा असतोच दुसऱ्या गोष्टीला. आणि मेन गोष्ट, राग मला करायला पाहिजे तर ह्यांची दुनियाभरचा आलंय. आणि जे बेडरूम पोरग झोपलं का डायरेक्ट 10 वाजता उठले. मला चिडचिड झाली होती, मलाच राग आला होता. म्हणजे मी रात्रभर उपाशी आहे, मला विचारायचं नाही तू जेवली का, तू झोपली का, तुझं काय झालं काय नाही. म्हणजे स्वतः तिकडे काय झालं काय नाही ते मला माहित नाही. येऊन झोपून गेलं पोरग. इतकं गाढ झोपले तर मला पण त्यांना बघून लय माया आली की बाबा ठीक आहे, माणूस लय दमून आलाय, रात्रभर जागलाय वाटतं, तर झोपले असतात. तर झोपले. त्याच्यानंतर उठले 10 वाजता. 10 वाजता उठले. मग मी चाय बनवून दिला. लय रागत होते तरी पण चाय दिला. मग मला बोलले तरुणा ऐक असं झालं होतं माझ्याबरोबर, असं घडलं होतं. मी म्हणलं मला बोलायचं नाही, मला बोलू नका. आणि म्हणलं लवकर तयार व्हा कारण की आपल्याला तिकडे पाय पडायला जायचं, एवढं तुम्हाला माहिती असून पण तुम्ही गेलात म्हणलं. लग्नाच्या दुसऱ्या मी दिवशी एवढं बोललो तिला, अरे माझं ऐकून तरी घे. मी तिला सांगायचा प्रयत्न करतो तिकडे काय झालंय काय नाहीये. पोरीने थोडं सुद्धा माझं ऐकलेलं नाहीये, तिने तिचंच केलं चालू. दुसऱ्या दिवशीच आमच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच भांडणं झाले. एवढं रागात असून सुद्धा मी आनंदला गरम पाणी दिलं, आनंदला चाय दिला. आम्ही बोलत नव्हतो तर राग होता तरी सुद्धा पाणी दिलं, चाय दिला.
कपडे काढून दिले की हे वाले कपडे घालून चला, तयार तयार व्हायला सांगितलं, कारण की आपल्याला थोड्या वेळ जेजुरीला निघायचं न आहे, बोलता पाया तोंडात पडायचं. आवाज नाही, नुसतं आणून देत होती हा. मला. नुसतं तसंच आहे, एक पिक्चरचा सीन होता असा. मग त्याच्यानंतर आहे ना आनंद तयार वगैरे झाले, मला तयार होतो मी म्हणलं कुठं गायब झाला, परत परत मला लय राग आला. परत तर नाही, मित्रांबरोबर कुठे गेला, 4 व्हीलर घेऊन आले तर, आणि मला म्हणतात बस गाडीमध्ये. म्हणलं का, तर म्हणते आपल्याला जायचं ना जेजुरीला. मी म्हणलं मी नाही येणार, मी घरच्यांबरोबरच येईन. म्हणजे तुला ऐकायचंय का नाही, म्हणलं ठीक आहे. मग फ्रंट सीटवर मला बसवलं, मग आम्ही दोघं दोघंच. बसलो त्या नंतर मग गाडीमध्ये. ज्यूस सेंटर फक्त आम्ही दोघंच होतो. मग मला एका ज्यूस सेंटरवर घेऊन गेले, तिकडे ज्यूस घेऊन दिला, ज्यूस पाजला. पहिलं समजवलं नीट नाटक की तिकडे मला काय झालं होतं काय असं नाही. असं झालं, तसं तसं झालं. मला सॉरी पण बोलले, लय वेळा सॉरी बोलले. त्याच्यानंतर मग थोडं मी शांत झाले. मग त्याच्यानंतर लगेच मागणं घरच्यांचा फोन, अरे तुम्ही दोघं कुठे गेलात गाडीमध्ये बसून. म्हटलं अरे हा इथेच, म्हटलं पुढे तुम्ही पण या म्हटलं. मग आम्ही प्रेमाने जेजुरी गडावर गेलो, तिथं पाया वगैरे पडलो, फोटो आहेत तिथे बघा, तुम्ही बघू शकता. आम्ही नंतर मग आम्ही घाटामध्ये गेलो, माझ्या कुठल्या सासवड घाटामध्ये गेलो, तिथं फोटोज वगैरे काढले. तर मी पण ब्लॅक कलरचं जॅकेट घातलं होतं, हिने पण मस्त साडी घातली होती. लग्नाची शालू घातलं होतं. हा, मग आम्ही जेजुरीला गेलो, तिकडे पाया वगैरे पडलो, तिला आम्ही उचलून घेतलं, 5 पायऱ्या उचलून घेतलं. तिकडला सगळा कार्यक्रम वगैरे झाला. नंतर घरी आलोत आम्ही, जेवण वगैरे केलं आणि झोपून गेलो, आराम वगैरे केला. मग संध्याकाळी मम्मी पप्पा त्यांच्या घरी गेले आणि आमचा इथून पुढे संसार चालू झाला. 2019 मध्ये लग्न झालं आणि 20 मध्ये काय झालं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती, तरी मला बी माहिती, तुम्हाला पण माहिती, पण ते नेक्स्ट ब्लॉग मध्ये. त्याच्यानंतरचं आमचं आयुष्य कसं होतं, आमच्या लाईफमध्ये काय अप्स अँड डाऊन्स आले, नंतर काय झालं, हे सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.